युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा. अजितदादांचं नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा. फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण घड्याळाला निवडून दिलं, धसांचं वक्तव्य. पुणे अत्याचार प्रकरणामध्ये दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध. आरोपीच्या वकिलांचा कोर्टामध्ये युक्तिवाद. कोणताही प्रतिकार झाला नाही. सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसतेय, वकिलांचा मोठा दावा. आरोपी आणि पीडित महिनाभरापासून एकमेकांना ओळखायचे. घटनेवेळी दोघांमध्ये 7,500 पैशांचा व्यवहार झाला. पुणे अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेच्या परिचयातील अॅडव्होकेट सुमित पोटेंचा धक्कादायक दावा. पुणे अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. गाडेला 70 तासानंतर गुन्हाट गावातून केली होती अटक. अटकेआधी आरोपी गाडेचा 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न. प्राथमिक वैद्यकीय अहवालामध्ये आरोपीच्या गळ्यावर जखमा. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती.